राज्य सरकारनं आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 70,000 कोटींचे नवे गृहनिर्माण धोरण जाहीर केलंय। 2007 नंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात गृहनिर्माण धोरण राबवण्यात आले अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। धोरणात समाजातील विविध घटकांचा विचार करण्यात आला, तसंच रखडलेले प्रकल्प, अर्धवट प्रकल्प यांचा समावेश यात असल्याची माहितीही फडणवीसांनी दिली आहे। माझं घर माझा अधिकार अशा प्रकारच्या ब्रीदवाक्याने हे धोरण प्रेरित आहे। या धोरणामध्ये मुंबई MMR सहित संपूर्ण महाराष्ट्रातल्या भविष्यातल्या गृहनिर्माणाच्या धोरणाचा आढावा घेण्यात आलेला आहे। कुठे घरं बांधावे लागतील, किती घरं बांधावे लागतील, कशा प्रकारचे ट्रेंड्स आहेत याचा विचार केलेला आहे। कुठल्या प्रकारच्या घरांना इन्सेंटिव्ह द्यायचा आहे त्याचा विचार केला आहे। अफोर्डेबल हाऊसिंग, इन्क्लुझिव्ह हाऊसिंग याचा विचार केला आहे।